आज गीता जयंती निमित्ताने आमच्या परिसरातील जे पुरातन शिवालय आहे आणि शेजारीच आमची पाताळगंगा मैया, त्यानंतर जिथे कीर्तन झालं ते आमचं लक्ष्मीनारायणचं मंदिर अतिशय सात्विक समाधान लाभणार आहे. पलीकडे सुद्धा आपण पाहिलं तर तिथे सुद्धा भगवान शंकराचं मंदिर आहे. हे खूप जुनं, काही हजारो वर्षापूर्वीचं पिंपळाचं झाड आहे. हा आंब्याचं झाड आहे. मागे सुद्धा आपण बघू शकता, हा आंब्याचं झाड, हे शिवालय, भगवान शंकराचे स्थान, पवित्र स्थान, अत्यंत पवित्र स्थान. शेजारून गंगा मैया वाहत आहे आणि या पवित्रतेचं किंवा स्वच्छतेचं किंवा सात्विकतेचं वर्णन मी माझ्या स्वतःच्या वाणीने करू शकत नाही. अशा पद्धतीचं इथे या परिसरातील किंवा या गावातील ब्रह्मवृंद आणि परिसरातील भाविक लोक, या लोकांनी याची स्वच्छता, याची पवित्रता राखून ठेवलेली आहे. हे रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल खालापूर परिसरामध्ये रसायनी भागामध्ये श्री क्षेत्र गुळसुंदे गंगे किनारी आहे. त्यानंतर इथे प्रति एकादशीला हे जे लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे, या मंदिरामध्ये कीर्तनं होत असतात. हरिभक्तीपरायण सच्चिदानंद महाराज कांबेकर, कधी प्रसंग आला तर मला करावं लागतं, रवींद्र महाराज म्हस्कर, हरिभक्तीपरायण बहाराम महाराज मते, आणि ज्यांनी हा नियम सुरू केला ते आमचे ब्रह्मलीन कांबेकर महाराज. त्यानंतर त्यांचे शिष्योत्तम हरिभक्तीपरायण आदरणीय बाळकृष्ण महाराज पाटील, त्यांनी हा नियम चालू केला होता. परंतु विकलांग अवस्थेमुळे ते आता येत नाही. त्यांच्यानंतर आम्ही एक दोघं तिघंजण इथे येऊन हा नियम पार पाडतो. लोक थोडी असतात, पण त्या थोड्या लोकांमध्ये कीर्तन करण्याचा जो आनंद आहे तो निराळाच आहे. कारण की त्या जागेचं वैभव आहे. इथे जो निष्काम भावनेने कीर्तन करेल त्यावरती भगवंताची आणि भगवान शंकराची कृपा सदैव राहणार आहे. असं हे वेगळं महत्त्व इथे आहे. म्हणून कधी आवर्जून जर आलात तर या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळेल असं हे स्थान आहे. बघू शकता. समोर सभामंडप आहे. इथे प्रतिवर्षी ब्रह्मलीन कांबेकर महाराजांनी एक 60 वर्ष होऊन गेली कदाचित, मला त्याची कल्पना नाही एवढी, पण त्यांनी नामोत्सव महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे सुरू केले तिथे तिथे हा नामोत्सव सुरू होतो. ज्या एकादशीचा नियम जे करणारे बाळकृष्ण महाराज पाटील, त्यांचे चिरंजीव हरिभक्तीपरायण हनुमंत महाराज पाटील हे सुद्धा आवर्जून इथे कीर्तनाला येत असतात. ते सुद्धा कीर्तनकार आहेत. आणि हा गुळसुंद्याचा नियम आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चालू ठेवलेला आहे. त्यांचे वडील आदरणीय कीर्तनाचार्य, मृदंगाचार्य, गायनाचार्य असे आमच्या परिसरातील ब्रह्मलीन कांबेकर महाराजांच्या नंतर त्यांनी संपूर्ण परमार्थाची धुरा त्यांचे चिरंजीव विनायक महाराज कांबेकर आणि बाळकृष्ण महाराज पाटील यांनी ही संपूर्ण सांभाळली. आणि त्यांचे चिरंजीव आज माझ्यासमोर बरोबर आहेत. आमची सर्व आता कीर्तन संपलं आणि सर्व लोक आम्ही आता निघालेलो आहोत. माझे वडीलसुद्धा इथे आज आलेले आहेत कीर्तनाला. असं हे पवित्र स्थान आहे. हे आहे जिथे कीर्तन होतं. नामोत्सव श्रावण महिन्यामध्ये, पावसाळा असतो, हिरवंगार रान असतं. इथे कोपऱ्यात इथे बाजूला देवीचं मंदिर आहे, समोर श्रीरामाचं मंदिर आहे आणि त्याच्या पुढे हनुमंतरायाचं मंदिर आहे. विशेष करून श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवार हा जो कालावधी आहे त्या काळात खूप सात्विक वातावरण असतं आणि गर्दी खूप असते या मंदिरामध्ये. वर्षभर गर्दी असते, पण त्या महाशिवरात्री आणि श्रावण महिना
अशा 2 पर्वणी आहेत इथे येण्याकरता. असे सुबक लक्ष्मीनारायणचं मंदिर, त्यानंतर हे हनुमंतरायाचं मंदिर आहे. इथे तुम्ही बघू शकता आतमध्ये हनुमंतराय आहेत, हे बघा. पलीकडे रामाचं मंदिर आहे. असं सुबक आहे, आवर्जून आपण भेट देऊ शकता. असं हे रायगड जिल्ह्यातील रसायनी परिसर, पनवेल तालुका परिसर, पनवेल खालापूर या परिसरामध्ये असणारं हे शिवालय, हनुमंतरायचं मंदिर, लक्ष्मीनारायणचं मंदिर आणि भगवान शंकराचं मंदिर, देवीचं मंदिर, रामाचं मंदिर असं आहे. खूप छान. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.